श्लोक 16वा. द्वाविमौ पुरुषौ लोके क्षरश्चाक्षर एव च क्षरः सर्वाणि भूतानि कूटस्थोऽक्षर उच्यते. अर्थ, या जगतामध्ये क्षर व अक्षर असे दोन पुरुष आहेत. सर्व भूते हा क्षर पुरुष व कूटस्थ हा अक्षर पुरुष आहे. विवरण: लोके म्हणजे इहलोकी पृथ्वीवर किंवा मृत्यूलोकात दोन पुरुष आहेत. पैकी एक क्षरपुरुष व दुसरा अक्षरपुरुष. क्षरपुरुष म्हणजे झिजणारा, नाश पावणारा. सर्व भूते याचा अर्थ अस्तित्वात असलेले सर्व. सर्व म्हणजेच प्राणी व निर्जीव वस्तू. तर क्षरपुरुषात पंचमहाभूतांसह सर्व भूते यांचा समावेश आहे. त्याचबरोबर अष्टधा प्रकृतीसुद्धा आहे. यालाच 13व्या अध्यायात क्षेत्र असे म्हटले आहे. तर या अध्यायाचे सुरुवातीला अश्वत्थ वृक्ष असे म्हटले आहे. क्षर म्हणजे ज्ञानहीन. आपल्यातील अहंभाव म्हणजे ज्याला जीवात्मा असे म्हणतात, तो सुद्धा क्षरपुरुष आहे. अधिभूतं क्षरोभाव असं या आधी भगवंतांनी सांगितलेलं आहे. जन्माला येणारे सर्व नष्ट होते असा भारतीय तत्त्वज्ञानाचा व विज्ञानाचा सिद्धांत आहे आणि तो अचूकसुद्धा आहे. कारण प्रोटॉन कधी नष्ट होत नाहीत असा पाश्चात्यांचा सिद्धांत 1980पर्यंत अस्तित्वात होता. पण 1980 साली योगेशपती व अब्दुल सलम यांनी प्रोटॉन नष्ट होतात हे सिद्ध केले होते, असे डॉक्टर पविवर्तकांनी आपल्या पुस्तकात सांगितलेले आहे. म्हणजेच जे जे मूर्त स्वरूपात आहे ते नष्ट होणारेच असते, हे निश्चितपणे सांगता येते. क्षर नावाचा पुरुष जो आहे तो म्हणजेच जीव किंवा प्राण. ती शक्ती असून तिचे अस्तित्व आत्म्यावर अवलंबून आहे. शक्ती ही नाशिवंत आहे. परमप्रकृतीमध्ये अष्टधा प्रकृतीचे एकत्रीकरण आहे. खरे तर जो क्षर आहे तो पुरुष नाही, कारण पुरुष अविनाशी आहे. पण उपाधीमुळे तो विनाशी झालेला भासतो. शरीर ही याची उपाधी आहे. ज्ञानदेव म्हणतात की ऐसे उपाधीचे नी पाढे क्षणिकत्व याते जोडे. म्हणजेच आत्मा जेव्हा जीवात्मा होतो तेव्हा तो आला म्हणजे जन्माला आला, किंवा तो गेला म्हणजे इहलोक सोडून गेला म्हणजे आपल्या भाषेत मेला असे म्हणतात. अशावेळी त्या चैतन्याला क्षर असे म्हणतात. त्या चैतन्या नाम अर्जुना क्षर पुरुषगा. असा हा प्राण अथवा जीव एका शरीरातून दुसऱ्या शरीरात जातो. शरीरात जातो तेव्हा व्यक्त होतो, पण त्यापूर्वी तो अव्यक्तच असतो. मात्र त्याचे असे जाणे येणे सातत्याने सुरूच असते. भूतांमध्ये राहणारा म्हणजेच कूटस्थ हा अक्षर पुरुष आहे. चैतन्याचे ज्ञानस्फुरण म्हणजेच मायेचा स्वीकार, ती परब्रह्माची ज्ञानशक्ती आहे. या ज्ञानशक्तीच्या स्फुरणाने ज्ञान व अज्ञान एकत्र येते. चैतन्याची अहमची जाणीव म्हणजे ज्ञान. तर विविधतेने नटावे हे कामनेचे म्हणजेच इच्छेचे स्वरूप म्हणजे अज्ञान. चैतन्याने ज्ञानशक्तीचा स्वीकार केला, पण विश्वनिर्मिती मात्र केली नाही. ते स्वरूप म्हणजेच अक्षरपुरुषाची स्थिती. याला चैतन्याची निद्रा असे सुद्धा म्हटले जाते, कारण यामध्ये स्वरूपाचा विसर आहे. ती अज्ञान दशे केवळे अक्षरू नाम. हे अक्षर म्हणजेच अविनाशी तत्व वृक्षाचे बीज आहे. येथे त्याला अव्यक्त असेही म्हणतात. येथेच पुरुष प्रकृती असे द्वंद्व निर्माण होते. शिवशक्ती हे अर्धनारी नटेश्वराचे रूप आहे. यालाच कूटस्थ असे पण म्हणतात. कूट म्हणजे भूते आणि कूटस्थ म्हणजे जो भूतात राहतो तो. शिवाय कूट म्हणजे गूढ, कोडे, समस्या किंवा ज्याचा उलगडा होत नाही ते, जे शब्दात वर्णन करता येत नाही ते सर्व, असे अनाकलनीय रूप. अक्षरपुरुषाबद्दल ज्ञानदेव म्हणतात, जीवत्व जेथुनी किरीटी विश्व उठतची उठी ते उभय भेदांची मिठी अक्षर पुरुष. कूटचा अर्थ गूढ जागा, जी कधीच लक्षात येत नाही अशी गुप्त जागा.
आपल्या शरीरात आत्मा वास करतो, पण तो नेमक्या कोणत्या जागी आहे हे आपल्याला सांगता येत नाही, कळतसुद्धा नाही. म्हणूनच त्याला कूटस्थ असे म्हटले आहे. आत्मा अक्षर आहे. तो कधीही झिजत नाही, नष्ट होत नाही. तो आहे तसा अनादी कालापासून अनंत कालपर्यंत असणारा असाच आहे. तो कधी अस्तित्वात आलेला नाही, म्हणून तो भूत नाही आणि म्हणूनच तो अक्षरसुद्धा आहे. असा अक्षर आत्मा शरीरात स्थानापन्न झाला की प्राणी तयार होतो. म्हणून या दोघांना दोन पुरुष असे भगवंतांनी म्हटले आहे. आत्मा हा आनंदमय कोशात वास करतो. तोच मूळ शक्ती आहे. आनंदमय कोशाबाहेरील विज्ञानमय कोश, मनोमय कोश आणि अन्नमय कोश हे क्षर म्हणजे नाश पावणारे आहेत. पण आनंदमय कोशात असणारा आत्मा परमात्म्याचा अंश असल्याने तो अक्षर आहे असे भगवंत इथे अर्जुनाला सांगत आहेत. इथे आपण थांबूया.